कालाघोडा आर्ट्स फेस्टिवलसाठी रेडी होऊन मी निघालो होतो. लिफ्टचा वापर न करता जिन्याने खाली उतरू असा विचार केला. त्याचबरोबर माझ्याबरोबर एक लहान मुलगाही तुम्हाला दिसेल कॅमेरामध्ये. ठाणा स्टेशनपर्यंत बाईक घेऊन पुढे चालत रेल्वे पकडण्यासाठीची घाई. 5 नंबरला फास्ट ट्रेन लागली होती, त्यामुळे मी धावत पळत पुढे निघून गेलो आणि डायरेक्ट जी पुढची शूटिंग आहे ती CSTला चालू केली. ट्रेनमध्ये आमच्या गप्पा चालू होत्या. CSTला उतरल्यावरती गर्दी बघायलाच नको. सगळेजण कालाघोडासाठी रेडी झालेले. थोडं साईड सीइंग स्लो मोशन काढून मी पुढे कालाघोडाच्या साठी चालत आम्ही निघालो. चालताना राईट साईडला तुम्हाला दिसत असेल भरपूर असं ओल्ड कन्स्ट्रक्शन, जे आजही मानाने उभं आहे. ते बघण्यात जी मजा आहे ते अजून कुठे नाही. नदीत जाताना एक सुंदर असं फाउंटन लागतं. त्या फाउंटनवरती एक स्लो मोशन व्हिडिओ काढून आम्ही पुढे 15 मिनटं झाली आणि कालाघोडाच्या एंट्रन्सजवळ पोचलो. जवळपास एंट्रन्समध्ये चेकिंग झाल्यानंतर तुम्हाला कालाघोडा आर्ट फेस्टिवल असं प्लास्टिकच्या बॉटलमध्ये दिसतं. त्यातून एंट्री करून पुढे चालत आम्ही पोचलो. डाव्या साईडला तुम्हाला सगळे लाईन शॉप्स दिसतील आणि सेंटरला आर्ट बकेला आहे. तर आम्ही हळू चालत पुढे चालत होतो. तर मध्येच हे महाशय आमची वाट बघताना आम्हाला दिसले. त्यांची व्हिडिओ काढून आम्ही पुढे निघून गेलो. नंतर ही कार जी सगळ्यात जास्त अट्रॅक्शन पॉईंट होतं, की कारला पूर्ण ग्रीन म्हणजे आपल्या पृथ्वीप्रमाणे सजवलं आहे आणि त्यावरती इंडस्ट्रियल एरिया, त्यामुळे होणारा पोल्युशन, हा कन्सेप्ट त्यांना बाहेर करायचा होता. तो त्यांनी दाखवला आहे चांगल्यारीत्या. पुढे स्वतःला हिरो समजून मी एक गोप्रोमध्ये स्लो मोशन काढला आणि वॉल ऑफ हिरोमध्ये मला स्वतःलाही सामील करून घेतलं. जंक फूड आणि त्यापासून होणारे तोटे या क्रिएटिव्हिटीमध्ये तुम्हाला दिसेल. मुलगी शिकली, प्रगती झाली, एक सुंदर असं उदाहरण या पिक्चरमधून त्यांनी क्रिएट केलं आहे. येणाऱ्या पुढच्या काही व्हिडिओ त्यामध्ये वेगवेगळी क्रिएटिव्हिटी तुम्हाला दिसेल. जसं की ह्याच्यामध्ये प्लास्टिकमुळे पक्ष्यांना होणारा त्रास, पुढे प्लास्टिकपासून बनलेला ऑक्टोपस. एकट्याची सोलो व्हिडिओ होती, पण सगळेजण मध्ये घुसले त्यामुळे ॲडजस्ट करायला लागलं. बॉम्बे बॅक इन रेट्रोज बायोस्कोप बघायला भेटली. छान असं वाटलं. तर बोलले की आपली सेल्फी व्हिडिओ निघालीच पाहिजे. तर त्यामुळे कॅमेरा सुरू करून स्वतःला मध्यभागी ठेवून बॅक साईडला बायोस्कोपला घेतलं. एकला चलोरीची हाक देत हळूहळू पुढे चालत निघालो. निघताना बरेचशा अशा क्रिएटिव्हिटी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसतील पुढे. एकंदरीत छानच होतं. जेवढ्यात जास्त व्हिडिओज किंवा फोटोज काढता येईल ह्याचा मी खूप प्रयत्न केला आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न मी करत आहे. तर आतापर्यंत तुम्ही माझी व्हिडिओ बघत असाल आणि व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चक्रव्यूह, सुंदर अशी 7 चक्र आणि त्याचा अर्थ या कॅबिनमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. खूपच छान लाईट. एकंदरीत जे बनवले त्या गोष्टी शब्दात व्यक्त होऊ शकत नाही अशा होत्या. आणि काळा घोड्याच्या स्टॅच्यूचं व्हिडिओ काढून आम्ही राम टोकून आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच.